मुंबई पुणे कडे जाणाऱ्या खरं तर आज 16 रेल्वे गाड्या रद्द झालेल्या आहेत। याचा मोठ्या प्रमाणात प्रवाशांना फटका बसलेला आहे। रेल्वेवरती देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशांची तारंबळ उडालेली आहे। परंतु सध्या जे राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू आहे, यामध्ये खरं तर आमदार विक्रम काळे देखील अधिवेशनासाठी मुंबईला जात होते, परंतु रेल्वे रद्द झाल्यामुळे त्यांना देखील पुणे स्टेशनवरती थांबावे लागलेले आहे। आपल्यासोबत आमदार साहेब आहेत, काय सांगाल? खरं तर रेल्वे गाड्या रद्द झालेल्या आहेत, काय? खरं म्हणजे मी लातूर बिदर मुंबई एक्सप्रेसमध्ये बसलेलो होतो आणि खरं म्हणजे ही गाडी इथं पहाटे 4 वाजता येते, परंतु 6 वाजले तरी दौंड स्टेशन येत नव्हतं। म्हणून आम्ही उठून टीचरला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी सांगितलं की मंकी हिलजवळ दरड कोसळल्यामुळं ही गाडी आता दौंडपर्यंत जाईल आणि दौंडहून मनमाड मार्गे नाशिकहून मुंबईला जाईल, कारण त्याला फार दिवस जात होता। म्हणून आम्ही दौंडला उतरलो आणि तिथून लोकलनी इथपर्यंत पोहोचलो। इथं येऊन म्हटलं शिवनेरी पकडावी, बस पकडून मुंबईला जावं, पण इथं आल्यावर कळालं की जो आपला नवीन आपला जो मिसिंग लिंक आहे तिथं पण दरड कोसळलेली आहे आणि जुना पण आपला जो रस्ता मार्ग आहे तोही बंद झालेला आहे। त्यामुळं आम्हाला नाविलाज असतो, आज अधिवेशन आहे, काही महत्त्वाचे प्रश्न सभागृहात होते आणि म्हणून आम्ही जायची घाई करत होतो। म्हणलं इथून गाडी तरी बघावी, बस बघावी, पण काही पर्याय उरला नाही। परंतु मला वाटतं की आता मी रेल्वे स्टेशनवरती मी आल्यापासून पाहतोय रेल्वे स्टेशनवर कुठलीही अशी यंत्रणा नाही। आपण इथं जे काही स्टेशन मास्तर आहेत त्यांचंही ऑफिस लावलेलं आहे। खरं तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी यायला पाहिजे, ही प्रवाशांना म्हणजे माहिती देत नाही, माहिती मिळाली पाहिजे की बाबा गाडी येणार आहे का नाही, ज्या प्रवाशाला ज्या गाडीनं जायचं ती गाडी कधी सुटणार आहे। आपण मोठ्या प्रमाणात जी गर्दी पाहतोय, मोठ्या प्रवाशांचं हाल होताना पाहतोय। आमदारांचे हाल असतील तर सामान्य लोकांचं काय, बिचाऱ्यांना तर माहीत पण नाही की बाबा गाडी आपली येणार आहे का नाही, किंवा त्याचं काम कधी होणार, दरड कधी बाजूला होणार, रस्ता कधी खुला होणार, किंवा अमुक गाडी आता इतक्या वाजता सुटेल। बिचारे ते घरी जाऊन तरी येतील ना। इथं सगळे सकाळपासून उपाशीपोटी सगळे बसलेले आहेत, ना गाडी मुंबईहून पुण्याला येते ना पुण्याहून मुंबईला जाते, त्यामुळे सगळं ठप्प झालंय। मला वाटतं ही अशी जेव्हा परिस्थिती आहे तेव्हा रेल्वेनं काळजी घेतली पाहिजे। तुमचं आज जी प्रवाशांची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तुम्हाला तर थांबावं लागलेलं आहे, काय अधिवेशनात प्रश्न नाही, नक्कीच आम्ही गेल्यावर आता आज तर अधिवेशन होईल का नाही मला शंका आहे। मी आताच आमच्या सभापती महोदयांना बोललो, ते म्हणाले की सगळीकडून लोकांना जसं मी अडकलोय तसं आता आमचे मंत्री महोदय बाबासाहेब पाटील साहेब सहकार मंत्री ते पण अडकले होते, आताच ते इथं उतरून आता रेस्ट हाऊसला गेलेले आहेत। असे अनेक आमदार पुणे स्टेशनला असे वेगवेगळ्या ठिकाणाहून महाराष्ट्रातून आमदार अडकलेले असावेत। त्याच्यामुळं मला वाटतं की अधिवेशन पण होईल का नाही शंका नाही, पण उद्या आम्ही निश्चितपणाने हा आवाज अधिवेशनामध्ये उठवू। नक्कीच हे आमदार विक्रम काळे आहेत आणि प्रवाशांचं सध्या पुणे रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत। अगदी माहिती देखील दिली जात नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर आज अधिवेशन होईल का नाही हे देखील सांगता येत नाही, परंतु सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात प्रवाशांना तसेच आता आमदारांना देखील या रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे खरं तर अडकावे लागलेलं आहे आणि एकंदरीतच मोठ्या प्रमाणात प्रवाशांचं हाल होताना पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।